नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. आता अनुदान वाढीसाठी महत्वाची सूचना आलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला नेमके कोणते कागदपत्र लागणार आहे तेही अर्जंटमध्ये, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. तो पूर्ण बघा, त्यानंतरच आपल्याला कळेल की नेमके कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि हे डॉक्युमेंट तातडीने आपल्याला कुठे जमा करावं लागणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, 18 जुलै 2025 ला महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार दिव्यांग बांधवांना जे काही पेन्शन अगोदर 1500 रुपये मिळत होतं, तर त्या पेन्शन मध्ये वाढ करून ते पेन्शन आता 2500 रुपये करण्यात आलेले आहे. परंतु बरेच दिव्यांग बांधव जे आहे की विचारणा करत आहे की आम्हाला ही पेन्शन कधी मिळणार. त्याचबरोबर मित्रांनो, इतरही निराधार बांधव आहे ते सुद्धा रोजच चौकशी करत आहे की पेन्शन मध्ये वाढ होणार आहे किंवा नाही. तर मित्रांनो, या संदर्भातील महत्वाची माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे दिव्यांग बांधवांच्या पेन्शन मध्ये वाढ झालेली आहे 1000 रुपयाची, त्याचप्रमाणे इतर निराधार बांधवांच्याही पेन्शन मध्ये वाढ होणार आहे आणि ती सुद्धा 1000 रुपये वाढ होणार आहे. फक्त यासाठी दिव्यांग बांधवांचं जे काही पेन्शन वाढ आहे ते शासनाने तातडीने घोषित केलेली होती आणि त्याच्या पाठीमागे महत्वाचं कारण म्हणजे बच्चूभाऊ कडू यांचं जे काही आंदोलन झालेलं होतं आणि अन्नत्याग आंदोलन असल्यामुळे शासनाला तात्काळ याची दखल घ्यावी लागली आणि त्याचाच परिणाम म्हणजे बच्चूभाऊ कडूंनी हे जे काही आंदोलन रेटून धरलं होतं, त्यामुळे शासनाने तात्काळ निर्णय घेतला आणि ते आंदोलन मागे घेण्यासाठी शासनाने तात्काळ दिव्यांग बांधवांची जी काही पेन्शन आहे तर त्याच्यामध्ये 1000 रुपयाची वाढ केलेली आहे. खरं तर मागणी 6000 रुपयाची होती, परंतु ती मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. तरी पण बच्चूभाऊ कडूंनी स्पष्ट केलेलं होतं की ठीक आहे, आमची मागणी तर 6000 रुपयाची आहे, तरी पण आता सध्या शासनाने जे काही 1000 रुपये वाढ दिलेली आहे ती सध्या आम्ही स्वीकारायला तयार आहे, परंतु आमची जी काही मागणी आहे कंटिन्यू ती 6000 रुपयाची. त्यानुसार मित्रांनो, ही मागणी पुढे सुद्धा जोर धरणारच आहे. फक्त यामध्ये एक होते की सध्या आता जे काही वाढीव अनुदान आहे तर ते आपल्याला मिळताना दिसत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, जे काही इतर निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांना मात्र अजून वाढी संदर्भातील कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही किंवा त्याबाबतचं लेटर शासनाकडून आलेलं नाही. त्यामुळे बरेच निराधार बांधव आहेत तर ते रोजच चौकशी करतात की आमच्या पेन्शन मध्ये वाढ होणार आहे किंवा नाही. तर मित्रांनो, निश्चित ही वाढ होणार आहे आणि ज्याप्रमाणे दिव्यांग बांधवांना ही 1000 रुपयाची वाढ झालेली आहे, अगदी तीच वाढ आपल्याला सुद्धा मिळणार आहे. फक्त आता आपल्याला थोडी वाट बघावी लागत आहे. आणि मित्रांनो, ही सगळी जी काही घोषणा होणार आहे तर ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका आहेत तर त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ही घोषणा होणार आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, आता होऊ शकते की ऑक्टोबरच्या शेवटी कारण नोव्हेंबर मध्ये निवडणुका आहे, तर ऑक्टोबर पासून दिव्यांग बांधवांच्या पेन्शन मध्ये वाढ होणार आहे आणि ते मिळणार आहे. त्याचबरोबर इतर निराधार बांधवांना सुद्धा ही वाढ होऊन त्यांना सुद्धा हे पेन्शन मिळणार आहे. मात्र हे पेन्शन मिळताना शासनाने काही अटी घातलेल्या आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे ऑफिशियली जी काही माहिती मिळते तीच आपण शेअर करत असतो आणि जी काही नुकतीच माहिती आलेली आहे तर त्यानुसार मित्रांनो, जे काही निराधार बांधव आहे तर त्यांना जर वाटते की आपल्याला जी काही वाढीव पेन्शन मिळावी तर त्यासाठी त्यांना जे काही 3 महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत तर ते 3 डॉक्युमेंट जमा करावं लागणार आहे. त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना सुद्धा जे डॉक्युमेंट जमा करायचे आहे तर ते नेमके कोणते आहेत तर ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, यासाठी जे काही निराधार बांधव आहे तर त्यांना पेन्शन वाढ मिळण्यासाठी पुढील डॉक्युमेंट त्यांच्याकडे असणे गरजेचं आहे आणि ते कधी पण शासनाने मागितल्यानंतर आपल्याला ते जमा करावं लागणार आहे. तर बघा, त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे. नंबर 1 चे जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे डोमेसियल सर्टिफिकेट, ज्याला आदिवास प्रमाणपत्र असं म्हणतो आपण. तर हे डॉक्युमेंट आपल्याला नंबर 1 ला लागणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, नंबर 2 चं डॉक्युमेंट, तर निराधार बांधवांसाठी रेशन कार्ड
अतिशय महत्वाचं आहे. जर आपल्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल किंवा दारिद्र्य रेषेचं कार्ड जरी असेल आपल्याकडे तरी चालून जाईल. या तिन्हीपैकी एक रेशन कार्ड आपल्याकडे असावं. तर हे सुद्धा एक महत्वाचं डॉक्युमेंट लागणार आहे. आणि तिसरं मित्रांनो, की आपलं जे काही बँक अकाउंट आहे तर त्याचं डीबीटी झालेलं असणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, पहिलं आहे की डोमिसियल सर्टिफिकेट, दुसरं आहे रेशन कार्ड आणि तिसरं म्हणजे आपलं जे काही बँक अकाउंट आहे तर त्याचे डीबीटी झालेलं असावं. तरच आपल्याला हे वाढीव अनुदान आता समोर मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आता बघूया आपण दिव्यांग बांधवांना नेमके कोणते डॉक्युमेंट लागणार आहे. तर बघा, दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा डोमिसियल सर्टिफिकेट, ज्याला आदिवास प्रमाणपत्र म्हणतो, तर ते आपल्याकडे असणे गरजेचं असणार आहे. की डोमिसियल सर्टिफिकेटमुळे फक्त महाराष्ट्रातील रहिवासीच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. बाहेर राज्यातील किंवा परराज्यातील जे काही बांधव आहे तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. म्हणून डोमिसियल सर्टिफिकेट एक महत्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरे जे डॉक्युमेंट्स आहे तर ते आहे आपल्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट. तर हे सर्टिफिकेट सुद्धा आपल्याकडे असणे गरजेचं आहे. ज्यांनी अजून केवायसी केलेलं नसेल यूडीआयडी कार्डची आणि डिसेबल सर्टिफिकेटची, तर त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या. हे सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला तात्काळ लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, रेशन कार्ड सुद्धा लागणार आहे आपल्याला. जर आपल्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल किंवा दारिद्र्य रेषेचं कार्ड असेल तर या तिन्हीपैकी एक लागणार आहे. आणि चौथं म्हणजे आपल्या बँक अकाउंटचं डीबीटी झालेलं असावं. परत एकदा सांगतो मित्रांनो, आपल्याला डोमिसियल सर्टिफिकेट लागणार आहे. दुसरं म्हणजे आपल्याला डिसेबिलिटी सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर तिसरा डॉक्युमेंट आहे रेशन कार्ड लागणार आहे. आणि चौथं म्हणजे आपल्या बँक अकाउंटचं डीबीटी झालेलं असणं गरजेचं आहे. तर हे महत्वाचे 4 डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे. हे डॉक्युमेंट लवकरात लवकर आपल्याला तयार करून ठेवायचे आहे. जर आपल्याकडे जर उपलब्ध असेल, बरेच निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवाकडे हे सगळे डॉक्युमेंट उपलब्ध आहे. कारण एक्स्ट्रा डॉक्युमेंट ते शासनाने मागितलेले नाही. तरी पण ज्या दिव्यांग बांधवांकडे किंवा निराधार बांधवाकडे यापैकी एखादं डॉक्युमेंट नसेल तर लवकरात लवकर हे सगळे डॉक्युमेंट जमा करून ठेवा. कारण आता तात्काळ याची मागणी शासनाकडून होणार आहे. कारण काय झालेलं आहे की आता जे काही पेन्शन वाढ होणार आहे तर पेन्शन वाढीसाठी परत एकदा शासन आपल्या जे काही अर्ज आहे तर त्याची पुन्हा एकदा पडताळणी करू इच्छित आहे. आणि या पडताळणी दरम्यान हे डॉक्युमेंट परत एकदा लागणार आहे. आणि पडताळणी दरम्यान जे काही बोगस दिव्यांग होते, ज्यांनी चुकीचे सर्टिफिकेट काढून या योजनेचा लाभ घेतलेला आहे, तर ते आता या योजनेतून अपात्र ठरणार आहे. तर मित्रांनो, इतर जे काही निराधार बांधव आहेत त्यांनी सुद्धा अगोदर सांगितलेले सगळे डॉक्युमेंट तयार ठेवावे. तरच त्यांना आता वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, आता हे वाढीव अनुदान आपल्याला कधी मिळू शकते. तर बघा मित्रांनो, आता सप्टेंबरमध्ये या संदर्भातील जी.आर. येण्याची दाट शक्यता आहे. आणि ऑक्टोबर पासून आपल्या खात्यावर हे वाढीव अनुदान मिळून जाईल. आणि या जी.आर. मध्ये रितसरपणे सगळी माहिती दिलेली असणार आहे की कोणत्या महिन्यापासून हे वाढीव अनुदान आपल्याला मिळू शकणार आहे. तर याची सगळी माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे हा जी.आर. आता सप्टेंबरमध्ये येणार आहे आणि ऑक्टोबर पासून आपल्याला हे वाढीव अनुदान मिळू शकणार आहे. तर त्यामुळे मित्रांनो, अगदी निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचा अशा प्रकारचा हा निर्णय आहे. ऑफिशियल सूत्रांनी जी काही आवश्यक डॉक्युमेंट संदर्भातील माहिती दिलेली आहे तर त्यानुसार नंतर आपली धावपळ होऊ नये यासाठी आपल्याला आता तात्काळ ही सगळी डॉक्युमेंट जमा करून ठेवणं गरजेचे आहे. कारण तहसील कार्यालयाकडून कधी पण लेटर येऊ शकते आणि आपल्याला ही सगळी डॉक्युमेंट तहसील कार्यालयातील जे काही संजय गांधी निराधार योजनेचं ऑफिस आहे तर तिथे आपल्याला ते जमा करावं लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्वाचं अपडेट या योजनेसंदर्भात आलेलं होतं. जर आपणास हे अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.